आमचा नैसर्गिक कापसाचा मिश्र प्लॉट. इथं आम्ही कापूस, तीळ, उडीद, मटकी, चवळी असे सूर्यफूल, मका, बाजरी, गावरान, सातपाणी, ज्वारी असे विविध वाण मिक्स एकत्रित मिश्र पद्धतीने पेरणी केलेली आहे. 100% नैसर्गिक प्लॉट आहे. ही गावरान गोपी गजरा तीळ आहे. संपूर्ण नैसर्गिक सहजीवन, पशु पक्षी पीक यांचं एक सहजीवन तयार झालेलं आहे. सजीव आच्छादन जमीन यासाठी कडधान्य आहे. विविध पक्षी पशु पक्षींचं वास्तव्य, विविध किडींचं वास्तव्य इथं झालेलं आहे. कुठल्याही फवारण्या नाही, कुठलेही निविष्ठा नाही, कुठली खतं नाही, असा हा 100% नैसर्गिक प्लॉट आहे. कापूस हे मुख्य पीक आहे आणि त्याच्यात बाकी सगळी आंतरपिकं टाकण्यात आलेली आहेत. उडीद, तीळ तयार होते. गावरान गजरा गोपी तीळ आहे. सगळं बियाणं घरचं आहे. कुठल्याही बाजारातून बियाणं विकत आणलेलं नाही. म्हणजे बियाण्यापासून ही स्वयंपूर्णता आहे. सगळे सुधारित वाण, देशी वाण आहेत, गावरान वाण आहेत. अतिशय उत्कृष्ट असा हा आमचा मिक्स प्लॉट आहे. ही सातपाणी ज्वारी आहे, गावरान ऐसपुरी ज्वारी म्हणतो ती. ही खट्टी चवडी आहे. खुरटी चवडी. कापूस कुठलीही फवारणी, कुठलीही निविष्ठा नाही, कुठलीही खतं नाही. 100% नैसर्गिक प्लॉट आहे. फक्त सहजीवन तयार केलं, विविधता निर्माण केली. मटकी, उडीद, तीळ, विविध कडधान्य जमिनीवर हे असे सजीव आच्छादन आहे. आणि अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. आणि एक पिकांचं, विविध पिकांचं एक जंगलच तयार केलेलं आहे. आणि त्यातून बघू शकता तीळ, गोपी तीळ, गजरा तीळ, अतिशय सुंदर अशी एका राऊंडला 6-7 तिळीची घाटे आहेत. 3, 6, 7, 6, 7 खालून वरून संपूर्ण अशी भरलेली आहे. जबरदस्त उत्पन्न येते. हा असा आमचा 100% नैसर्गिक प्लॉट आहे. पशु पक्षी यांचे आवाज तुम्ही ऐकता आहात. यांचा कायमस्वरूपी वास्तव्य झालेला आहे. आणि त्यामुळे 100% आम्ही नैसर्गिक पद्धतीने हे उत्पादन घेतो. आणि विविधता निर्माण केल्याने, विविध किडी असल्याने निसर्गा नियमानुसार मित्र शत्रू किडी यांचे नैसर्गिक नियंत्रण होते. त्यामुळे कुठली रोगराई किंवा कुठल्या फवारण्या, कीटनाशक मारण्याची आवश्यकता पडत नाही. आणि विविध पिकं असल्याने जमीन झाकली जाते. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारच कमी होतो. आहे तेवढा निंदणी करून आम्ही करून टाकतो.
अतिशय सुंदर 100% नैसर्गिक प्लॉट. हेच वैशिष्ट्य आहे